श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांचे काही उपदेश पाहणार आहोत. या उपदेशाच्या माध्यमातून स्वामी आपल्याला या जगामध्ये आपले जीवन कशा पद्धतीने जगले पाहिजे याविषयीची शिकवण देतात. स्वामी नेहमी आपल्याला सांगतात, संकटांना कधीच कंटाळायचं नसतं, त्यांना आपण सामोरं जायचं असतं. संकट हे आयुष्यामध्ये नेहमी सुखदुःखाप्रमाणे येत असतात, त्यामुळं आपण त्यांना कधीच कंटाळायचं नाही. कोणी जर आपल्याला नावे ठेवली तर आपण थांबायचं नसतं, आपण आपलं काम चांगलं करायचं असतं. त्यांच्याकडं नावं ठेवण्याकडे आपण कधीच लक्ष द्यायचं नाही, कारण काही लोक आपल्याला चांगलं म्हणत असतात तर काही लोक आपल्याला वाईटसुद्धा म्हणत असतात. त्यामुळं आपण नेहमी आपल्या कार्यावरती विश्वास ठेवून आपलं कार्य पूर्ण करायला हवं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तू सोचा नहीं. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके द्या की देवावर आस्था उडू नये. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कोणाच्याही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. त्यामुळं कोणाचीही मस्करी आपण करू नये, कोणाचाही थट्टा आपण करू नये, कोणाचाही खालीपणा आपण करायला नको. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी उपवास वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, मी तुझ्या पाठीशी आहे. कलियुगामध्ये तुला जर तरायचं असेल तर स्वामी भक्ती ही एकमेव भक्ती आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील तितकेच भाग्य लागतं. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात, त्यामुळे आपण संकटांना सामोरे जायचं असतं, त्यांना घाबरायचं नसतं. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव हे सोसावेच लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्याचा दिवा लावून फायदा नसतो. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी. नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत ये स्मृतगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात असुलेले. चेहऱ्यावरचे तेज पाहून भान हरपते, स्वामीचरणी मन सहज दृढ होते. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.
दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. तितकेच शक्य आहे, तितकंच सत्य आहे. हेही सत्य आहे की आपल्या आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय आपले कोणीच नाही. विश्वास ठेव अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांनाच तुमचा परिचय देतील. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, भक्ती करत राहा, नित्यसेवा करत राहा, फळ मिळणारच. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठव, बघ मी आहे तुझा विश्वास. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे तर हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हे खरे जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी त्याचे फळ निश्चित देणारच. बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघुनी, तुझे स्वामी तिन्ही जगाचा, तू मायबाप आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते, तर चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ श्री स्वामी समर्थांचे नाव. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावली सोडेल तुझा साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. समतोल मनासारखे कोणतेही वर्त नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, तू घाबरू नको असे बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक गोष्टी मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं, आणि दुःख जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं नसतं. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असते, तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल. हाच तुला आशीर्वाद. काही वेळाने येती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच असते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावर आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मृत्यूनंतर जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, आणि मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल, आणि मी तुमच्यासोबत असेल. काळजी नको, आयुष्य सुंदर आहे. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर या. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वरांच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा नेहमी आदर करा. आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या. विभूती नमन ध्याना तीर्थ स्वामी या पंच प्राणा भरत. हे तीर्थ घे अटविरे प्रचिती न सोडले स्वामी जा घेई हाती. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतरतेने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. श्री स्वामी समर्थ. स्वामी हे नेहमी आपल्याला
चांगले कर्म करण्यासाठी प्रेरित करत असतात. त्यामुळं आपण नेहमी आपले कर्म हे चांगले ठेवायला हवे. नेहमी आपल्या कर्मावरती विश्वास ठेवायला हवा. कर्म कोणतेही करा, पण त्यामध्ये तुमची सत्यता असली पाहिजे. तुम्ही ते मन लावून केले पाहिजे. काम कोणतेही का असणं, त्यामध्ये तुम्हाला यश हे निश्चित मिळणार आहे. तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींवरती विश्वास ठेवला पाहिजे. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झाल्याची पाहण्याची ताकद नेहमी आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यामुळं दुसऱ्याचं जर चांगलं होत असेल तर आपण जळले नाही पाहिजे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते. जाणीव ठेव शुद्ध मानसी काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवतो. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण ध्येय आत्मविश्वास असेल तर अशक्यही असे या जगात काहीच नाही. सर्व शक्य आहे. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके द्या की देवावर असता उडू नये. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन कोट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला क्लिकसुद्धा करा. यामुळे आमचे नवनवीन कोट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.